मध्ये काही डील झालाय. म्हणजे माझ्या कानावर बातमी अशी आहे की 200 कोटी रुपये ह्या सगळ्या कंपन्या देणार आहेत सरकार ब्रायबरी म्हणून, लाचलुचपत म्हणून, आणि त्यातलं 150 कोटीचं पॅकेज देण्यात आलेलं आहे. कोणाला देण्यात आलेलं आहे, काय देण्यात आलेलं माहित नाही, पण असं डील झालेलं आहे. आणि 550 कोटी रुपये अजून द्यायचे आहेत अशी माझ्यापर्यंत माहिती आहे. खरी खोटीची पडताळणी आपण नंतर करू, पण असा माझा आरोप आहे की असं होऊ शकते. कारण 7 वर्ष जाग नाही आला आणि एकदम जाग आला, तर त्याच्यामध्ये अशी शंका बळावते. दुसरं, 10 जून जो की आमचा या आंदोलनाचा वर्धापन दिन आहे, या येत्या 10 जूनला आम्ही प्रतिकात्मक स्वरूपामध्ये HTBTचं बियाणं नंदुरबार आणि गुजरातची जी बॉर्डर आहे तिथून आम्ही ते मोर्चा स्वरूपात काढणार आहे आणि एंट्री करणार आहे महाराष्ट्रामध्ये. तेव्हा जे काही होईल आपण सगळ्यांनी त्याचं साक्षीदार राहावं अशी इच्छा आहे. आणि ही गोष्ट नुसतं याच्यासाठी महत्वाची नाही, तर यामुळे कॉटनचं प्रोडक्शन कमी होणार. हे जर का झालं तर कॉटन प्रोडक्शन हे एकदम खाली जाईल. त्याचे काय परिणाम होतील माहित नाही, पण कॉटन आणि ज्या ज्या स्तरावर कॉटनचं प्रोसेसिंग होतं हे हिंदुस्थानातल्या 2 नंबरचं एम्प्लॉयमेंट जनरेशनचं क्षेत्र देण्यात यावी. तुम्ही ही जी काही बंदी घातलेली आहे या तंत्रज्ञानावर शेती क्षेत्रामध्ये, शेतकऱ्यांना जागतिक पातळीवर स्पर्धा करण्याच्या आड येते आहे. आता नेमकं काय झालं आहे की त्यांनी मोठ्या समित्या गठीत केल्या आहेत. त्याच्यात SP वगैरे ह्या सगळ्या लोक, तुम्हाला त्याचं गव्हर्नमेंट रेग्युलेशन तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल, पोहोचलं नसेल तर सगळ्यांना टाकून टाकलं. आता त्यांनी त्याचा जो काही गुजरात मधून प्रामुख्याने हे बियाणं येते, आता ही याच्यावरची बंदी तशी संपूर्ण देशात आहे. तर महाराष्ट्र सरकारने जरा जास्त लोड घेतला आहे यावर्षी, आतापर्यंत नव्हता घेतला. कारण प्रत्येक वर्षी आम्ही हे बियाणं पेरतो, जाहीररित्या पेरतो, म्हणजे सगळ्या मीडियामध्ये सांगून पेरतो, पण तेव्हा काही आमच्यावर कारवाया करण्यात आलेल्या नाहीत. एकदम सुरुवातीला 2 केसेस झालेल्या आहेत, त्या तुम्हाला माहिती आहे. म्हणजे माझ्यावर अडगावची एक केस, आणि म्हणजे त्याच्यात अविनाशी आहे, विलासी आहे, आणि अकोलीला 10 जूनला आपण ते आंदोलन सुरू केलं. आता हे लोक पकडणार आहेत असं म्हणतात. मी मागच्या वेळेस आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगितलं होतं की सरकारचा कुठलाही विभाग जर का आमच्या या वितरणाला अडथळा आणत असेल तर आम्ही त्याला प्राणघातक हल्ला समजू. तो आजही आम्ही समजू. पण एकाएकी जेव्हा हे सगळं आता चालू आहे, समित्या स्थापन करणे, SPचं इन्व्हॉल्वमेंट, पोलीसचं इन्व्हॉल्वमेंट वगैरे वगैरे, अर्थात ते काही तितकं न्यायसबद्ध नाही, म्हणजे कायदेसबद्ध नाही. म्हणजे एखाद्याचं बियाणं पकडलं तर ते वरून तर काही दिसत नाही जिनेटिकली इंजिनियर्ड आहे का, वरून तर काही दिसत नाही. मग आता ते कसं करणार आहेत, काय करणार आहेत, मुलाचाच त्रास देणार आहेत का वगैरे वगैरे या गोष्टी आल्या. कारण मागे त्यांनी 2-3 केसेसमध्ये तसा त्रास दिला.